तारा राणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप. संजय राऊतांचा जैन मुनींवर आणि सत्ताधाऱ्यांवर निशाणा. महाराणी तारा राणी यांच्याबाबत जैन मुनी नयने पद्मसागर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राज्यात संतापाची लाट उसळली आहे. विविध राजकीय नेत्यांसह अनेक स्तरातून या वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात येतो आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना जैन मुनींच्या वक्तव्यावर कठोर शब्दात टीका केली आहे. या जैन मुनींना असे वक्तव्य का करावेसे वाटले? कदाचित त्यांच्या परंपरेत शूरवीर किंवा वीरांगना नसल्यामुळे त्यांनी असं वक्तव्य केलं असावं, असा टोला राऊत यांनी लगावला आहे. राऊत यांनी पुढे म्हटलं आहे की महाराणी ताराराणी या छत्रपती शिवाजी महाराजांचे धाकटे पुत्र राजाराम महाराज यांच्या पत्नी आहेत. तसेच त्या सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होत्या. हंबीरराव मोहिते हे छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रमी सरसेनापती होते. मग हंबीरराव मोहिते जैन होते का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ताराराणी यांचा जन्म हिंदू मराठा कुळात झाला असून त्यांनी शस्त्रधर्म पाळत राज्याने धर्मरक्षणासाठी तलवार हाती घेतली, असंही राऊत यांनी अधोरेखित केलेलं आहे. दरम्यान राज्यातील सत्ताधाऱ्यांवर टीका करताना राऊत यांनी म्हटले की सध्याच्या फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या राजवटीत महाराष्ट्राचे वेगळ्या पद्धतीनं धर्मांतर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं दिसत आहे. या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. तेव्हा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री जे स्वतःला मराठी किंवा मराठा समजतात, त्यांच्या उपस्थितीत महाराणी ताराबाई यांचा वंश आणि कुळ बदलण्याचा प्रयत्न झाला आणि राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्याच्यावर साधा निषेध केला नाही. महाराणी ताराराणी या जैन असल्याचा साक्षात्कार काही जैन मुनींना झाला. त्यांना असं का वाटलं मला माहीत नाही, कारण त्यांच्याकडे बहुतेक काही शूर पुरुष वगैरे किंवा शूर वीरांगना नसल्यामुळे त्यांना असं वाटलं असेल. महाराणी ताराराणी या छत्रपती शिवाजी महाराज यांचे धाकटे पुत्र राजाराम महाराजांच्या पत्नी. महाराणी ताराराणी ह्या हंबीरराव मोहित्यांच्या कन्या. सरसेनापती हंबीरराव मोहिते. हंबीरराव मोहिते हे शिवाजी महाराजांचे सरसेनापती होते, त्यांची ही कन्या. आणि या ताराराणीनं औरंगजेबाशी प्रचंड मोठी झुंज दिली. म्हणजे हंबीरराव मोहिते जैन होते का काय? हिंदू मराठा कुळात ताराराणीचा जन्म झाला आणि त्या शास्त्र धर्माला जागून त्यांनी हातात तलवार घेतली आपल्या राज्यासाठी आणि धर्मासाठी. पण आता संपूर्ण महाराष्ट्राचं एक प्रकारे वेगळ्या पद्धतीनं धर्मांतर करण्याचा प्रयत्न फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवारांच्या राजवटीत सुरू झालेला दिसतो. धर्मांतर विरोधी कायदा आणलेला ना आपण महाराष्ट्रात. म्हणजे ते गुलाम आहे. तुम्हाला धर्मांतर करता येणार नाही. तुम्ही आमच्या ताराराणीचं जबरदस्तीने धर्मांतर करताय. याच्यावर ॲक्शन व्हायला पाहिजे मुख्यमंत्र्याकडून, डेप्युटी CM कडून. तुम्ही आमच्या हंबीरराव मोहितेच्या कन्येचं, सरसेनापती हंबीरराव मोहित्यांच्या कन्येचं, ताराराणीचं, छत्रपती राजारामाच्या पत्नीचं, झुंजार वीरांगना ताराराणीचं धर्मांतर करण्याचा अशा प्रकारे अधिकार तुम्हाला कोणी दिला? याच्यामागे काय षडयंत्र आहे? तुम्ही मुंबई आणि पुण्यासारखी शहरं जैन संस्कृतीच्या अंमलाखाली आणलेली आहेत. सर्वत्र जैन फूड, जैन अमुक, आता जैन हवा, जैन पाणी, जैन माती हे होऊ शकतं या महाराष्ट्रामध्ये. पण तुम्ही आमचे राजे महाराजे, सेनापती, महाराणी यांनाही तुम्ही परस्पर जैन ठरवायला लागलात.
म्हणजे तुमची ही विचारधारा आणि विकृती कोणत्या थराला गेलेली आहे? कुठे गेले आता सगळ्या त्या मराठा संघटना? कुठे गेले ते मराठा अस्मितेचे आमचे सगळे सहकारी? तारा राणेविषयी जर अशा प्रकारची वक्तव्य धर्मांतर दाखवणारी होत असतील तर नुसता निषेध करून चालणार नाही. सगळ्यात आधी निषेध हा एकनाथ शिंदे यांचा व्हायला पाहिजे. ते तिकडे उपस्थित होते आणि त्यांनी तिथे साधा बरोबर काढला नाही. कदाचित त्यांना तारा राणी माहीत नसावा. त्यांनी ताराबेन ऐकला असेल. त्यांनी कदाचित ताराबेन ऐकला असेल. पण त्या तारा राणी आहेत महाराणी. शिंदेजी त्या महाराणी तारा राणी आहेत, लक्षात घ्या. हंबीरराव मोहित्यांची कन्या आहे ती. शूर हंबीरराव मोहिते आणि शूरवीर आणि राष्ट्र संरक्षक हे फक्त महाराष्ट्राच्या मातीतच जन्माला आले आणि ती सगळे अस्सल मराठी माणसं आणि मराठी वीरांगना होत्या. बोला. या प्रकरणामध्ये सरकारनं तातडीनं जैन धर्मगुरू नयन पद्मसागर महाराज यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला पाहिजे. का फडणवीसांना वाटत नाही की ह्या तारा राणी संदर्भात अपमान झालाय म्हणून? मी कशाला सांगायला? त्यांना काय वाटतंय? आम्ही का सांगायला पाहिजे? एकनाथ शिंदेना का वाटत नाही? सुनेत्राताई पवारांना का वाटत नाही? आमच्या मनोज जरांगे पाटलांना का वाटत नाही? काय हे सगळ्यांना वाटलं पाहिजे. तुम्ही कायदा आणलाय ना धर्मांतर विरोधी वगैरे, का धर्मस्वातंत्र्य. मग ह्या मुनी महाराजांना हे स्वातंत्र्य कोणी दिलं? की हंबीरराव मोहित्यांची कन्या महाराणी तारा राणीला परस्पर जैन म्हणून घोषित करण्याचं हा अधिकार दिला कोणी? आणि महाराष्ट्र सरकार हे शंडासारखं बघत राहिलं. आता तुमचे मुख्यमंत्री येतील सांगायला हे खपवून घेणार नाही संजय राऊतांचं वक्तव्य वगैरे. नका घेऊ खपवून, माझ्यावर गुन्हा दाखल करा. मी बोलतो हे हा मराठी माणसाचा, महाराष्ट्राचा, मराठा साम्राज्याचा अपमान आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.